यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही टिपू सुलतानची केली। जे छत्रपती शिवाजी महाराज हे पुरुष आहेत आणि टिपू सुलतान याची क्रूरता सगळ्या देशाला माहिती, त्यांनी हिंदूंच्या कत्तली केल्या। त्यामुळे टिपू सुलतानचं उदात्तीकरण करणाऱ्या काँग्रेसच्या विरोधात या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत। काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते जर आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। या काँग्रेसच्या बैलाला, या काँग्रेसच्या बैलाला, अरे बोल जवाना, अरे बोल जवाना। सध्या पुणे, नागपूर यांच्यासह अनेक ठिकाणी भाजपकडून आंदोलनं केली जातात। पुण्यामध्ये भाजप आता आक्रमक झालेली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदारपणे आंदोलन केलं जातं। खरं तर हर्षवर्धन सपकाळ यांनी एक विधान केलं होतं। त्यांना मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांच्या कक्षामध्ये टिपू सुलतानची प्रतिमा लावली होती आणि यावरून हर्षवर्धन सपकाळ यांना प्रश्न विचारला होता। तर त्यावेळी त्यांनी असं विधान केलं होतं की टिपू सुलतान एक महत्त्वाचे शौर्यवान योद्धा होते असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्याच वेळी त्यांनी शिवाजी महाराज यांच्याशी त्यांची तुलना केल्याचं पाहायला मिळालं। शौर्याचं लक्षण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष टिपू सुलतानला पाहिलं पाहिजे असं सपकाळ यांनी म्हटलं आणि त्याचेच पडसाद सध्या राज्यभर पाहायला मिळतात। भाजप आक्रमक झालेले आहे आणि अनेक ठिकाणी आंदोलनं केली जातात। आक्रमक पवित्रा घेत या सगळ्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं जातंय। अशा पद्धतीने तुम्ही काँग्रेस भवन समोर धडकलाय, तुमची नेमकी भूमिका काय? आमचा एकच भूमिका की हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे, तो टिपू सपकाळ यांनी माफी मागावी। शिवरायांचा जो अपमान आहे तो भारतीय जनता मोर्चा सहन करणार नाही आणि काँग्रेसला आणि या सपकाळला कशा तसे उत्तर दिले जाईल आणि हर्षवर्धन सपकाळला जाहीर दिसेल। पण त्यांच्याकडून एप्स्टीन फाईलचं दाखवलं जात आहे, भगतसिंग कोश्यारी यांचे फोटो जे आहेत ते दाखवले जात आहे, भगतसिंग कोश्यारी यांचे फोटो दाखवले जात आहेत। त्यांनी केलेला आता हा मुद्दा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा, जो काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलाय आणि याचा विरोध करण्यासाठी एकशुभक्त म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय। आपण पाहतोय सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, आक्रमक पवित्रा सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेला ह्याची त्यांनी विनवणी केली की शिवाजी महाराज आणि सुलतान हे एकत्र। पाहतोय की या सगळ्या आंदोलनात पुण्याचे महापौर मंजुषा नागपुरे जे आहेत त्या देखील सहभागी झालेल्या आहेत। पुण्याच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे देखील या संपूर्ण आंदोलनामध्ये आता सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांनी देखील काँग्रेस भवन समोर येण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला पाहायला मिळतो आणि त्यांच्या माध्यमातून देखील या आंदोलनाला जो आहे तो पाठिंबा दिला जातोय। स्वतः मंजुषा नागपुरे ज्या की पुण्याचे नवनिर्वाचित महापौर आहेत त्या देखील या संपूर्ण आंदोलनामध्ये जे आहेत त्या आलेल्या पाहायला मिळत आहेत आणि हे आंदोलन जे आहे ते अगदी काँग्रेस भवन समोर केलं जात आहे आणि काँग्रेस भवन समोर मोठी गर्दी जी आहे ती झालेली आहे। स्वतः या सगळ्या आंदोलनामध्ये सहभाग घेण्यासाठी पुण्याच्या महापौर ज्या आहेत त्या देखील आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण छावणीचं स्वरूप जे आहे, पोलिसी छावणीचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या संपूर्ण आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांची जी आहे ती दमछाक होणार असं चित्र सध्याच्या घडीला दिसतंय। त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते कमालीचे आक्रमक आहेत। कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन जे आहे ते भाजप कार्यालयासमोर केलं जात आहे। भाजपच्या कार्यालयासमोर आक्रमक पवित्रा जो आहे तो यांच्याकडून घेतलेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेत या ठिकाणी पोहोचले। आमचं दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जर काँग्रेस करत असेल तर पुण्यामधलीही आपण दृश्य पाहतोय। पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आल्याचं सुद्धा पाहायला मिळालं, कारण भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस भवनच्या बाहेरच सध्या आंदोलन केलं जातं। हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्या पद्धतीनं वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्यानंतर हे आंदोलन होतं। मी आपल्याला सांगितलं आम्ही काँग्रेस
तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी आता भाजपने केलेली आहे। सपकाळ यांच्या वादग्रस्त विधानानंतर सध्या पुण्यामध्ये काँग्रेस भवनच्या बाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू आहे आणि भाजपच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे सुद्धा या आंदोलनात आता सहभागी झालेले आहेत। मी आज पक्षाचा झेंडा गळ्यात घातलेला नाहीये, छत्रपती शिवाजी महाराज की घातलेला नाहीये, कुठलाही झेंडा गळ्यात घातलेला नाही। आंदोलन करताय, काय पुढे करणार आहे, काय पुढचा इशारा आहे? काँग्रेसचे प्रदेश अध्यक्षांनी अतिशय चीड आणणारं आणि घृणास्पद विधान केलेलं आहे। त्यांनी टिपू सुलतानची तुलना आमच्या शिवरायांची केली, एवढी मजल त्यांनी काढली। त्यांनी माफी मागावी ही आमची मागणी आहे। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या सगळ्या महिलांना लेकींना सन्मान मिळवून दिला, ज्यांनी हिंदू धर्म रक्षणासाठी काम केलं, ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं, त्यांची तुलना या अशा टिपू सुलतान हे असले आक्रमक यांच्याशी करता तुम्ही? इतकी चीड आणणारी ही तुमची भूमिका, इतकी घृणास्पद वाक्य तुमचे, त्यांनी माफीच मागितली पाहिजे आमच्या सगळ्या। आम्ही आई तर हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी आता केली जाते। पुण्यातल्या भाजपच्या महापौर मंजुषा नागपुरे सुद्धा आता आंदोलनात सहभागी झालेले आहेत। हर्षवर्धन सपकाळ यांनी अतिशय घृणास्पद असं वक्तव्य केलंय, त्यामुळे सपकाळ यांनी आता संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी भाजपकडून केली जाते। पुणे आणि नागपूरमध्ये सध्या भाजपकडून आक्रमकपणे आंदोलनं केली जातात। हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला काळं फासत त्यांचे पोस्टर सुद्धा जाळले जात आहेत। हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानबद्दल वक्तव्य केलं होतं आणि त्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष टिपू सुलतानला बघितलं पाहिजे असं सपकाळ यांनी म्हटलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर सध्या राज्यभरामध्ये संतापाची लाट पाहायला मिळते। भाजपकडून ठिकठिकाणी आंदोलने केली जातात। सपकाळ यांनी आता संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली जाते। दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी म्हटलंय की ज्या पद्धतीनं भगतसिंग कोश्यारी यांनी सुद्धा अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विकृत अशी विधाने केली होती, मोदी सरकार एप्स्टीन फाईलबद्दल का बोलत नाही असा सवाल यावेळी सपकाळ यांनी विचारलेला आहे। त्यामुळे आता नेमकं पुढे कशा पद्धतीनं भाजप आंदोलन करेल आणि काँग्रेस या सगळ्यावर काय भूमिका घेईल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ आणि त्यांनी अशा पद्धतीचं विधान केले जे अतिशय घृणास्पद आणि बेजबाबदार आहे असा आरोप भाजपचा आहे। भाजपकडून सध्या पुणे नागपूरसह राज्यभरातल्या अनेक ठिकाणी आंदोलनं केली जातात, आक्रमकपणे आंदोलन केलं जातं। हर्षवर्धन सपकाळ यांनी संपूर्ण महाराष्ट्राची आता माफी मागावी अशी मागणी केली जाते। त्यामुळे आता काँग्रेस या सगळ्या संदर्भात काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुण्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टरला काळं फासण्यात आले, त्यांचे पोस्टर जाळण्यात आले। काँग्रेस भवनच्या बाहेरच भाजपकडून सध्या आंदोलन केलं जात आहे। पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी तैनात करण्यात आली, मात्र भाजपचे कार्यकर्ते अतिशय आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। नवनिर्वाचित भाजपच्या महापौर मंजुषा नागपुरे सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्यात। अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची टिपू सुलतानची तुलना करणं हे अतिशय अयोग्य आहे, घृणास्पद आहे आणि संतापजनक आहे असं भाजपकडून म्हटलं जातं आणि त्यामुळेच आता सपकाळ यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली जाते। मात्र सपकाळ यांनी सुद्धा काही वेळापूर्वी आपली भूमिका मांडलेली आहे। भाजप सोयीनुसार भूमिका घेतं असं सपकाळ यांनी म्हटलेलं आहे, कारण माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अनेकदा विकृत विधाने केली असं सपकाळ यांनी म्हटलंय। सोबतच एप्स्टीन फाईलमध्ये मोदी यांचं नाव येतं, त्यामुळे या सगळ्या संदर्भात भाजप का नाही बोलत असा सवाल सपकाळ यांनी विचारला। पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांचा सध्या तिथे चोख बंदोबस्त पाहायला मिळतो। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात सध्या राज्यभरात तीव्र आंदोलन पाहायला मिळते। पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, त्यामुळे आंदोलन उग्र रूप धारण करत असताना आता काँग्रेस नेमकी काय भूमिका घेतं, सपकाळ यांच्याबद्दल काँग्रेसची भूमिका काय असेल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। नागपूरमध्ये सुद्धा भाजप युवा मोर्चाकडून सध्या आंदोलन केलं जातं। सपकाळ यांनी आता संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, तात्काळ माफी मागावी अशी मागणी होते। नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ भाजपकडून हे आंदोलन केलं जातं। राज्यभरात अतिशय उग्र पडसाद आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर याची सुरुवात कोणत्या गोष्टीनं झाली तर मालेगाव महापालिकेमध्ये उपमहापौरांनी आपल्या कार्यालयीन कक्षामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावला होता
आणि या सगळ्या संदर्भात हर्षवर्धन सपकाळ